काय होतं? काय केल्यावर काय होतं? असे पकडला ना जरा मोठा आहे. दाखवते बघा काहीतरी होतं. थांबा जरा दाखवा 1 मिनिट. बाली पण करू शकतो आपण, याची बाली पण करू शकतो आपण. बाली बनवायची तुला दाखवतो असं नाकात पण घालू शकतो आम्ही ह्याच्यामध्ये. त्याची बाली कशी करतात ते दाखवतो तो. असे भरपूर सगळे लावायचे. बघू शकता बाली तयार करून मोठं पाहिजे. हा लाव जरासं मोठं. हिला पण काहीतरी येतं कर्नाटकवालीला. काय नाही तिचं पण गाव खूप सुंदर आहे कर्नाटका. पण हे लावायची ओपन नाही होते. तुमच्याकडे एसटीला मागे दरवाजा का असतो? पण मागे असतो काय माहिती, पुढे पण असतो. पुढे नसतो. कधी कधी कुठल्या बसला पुढे असतो. कुठल्या दाखव काय ती बाली कशी करतात ते बघा. झाली बघ. हे काय केलंस? अशी फक्त ना प्रेस केली त्याला तर ती. आता बाली घालणार आहे प्राजक्ता, बघू शकता. पहिलं सगळं असं ते मोरू ती बाली. घरी जाय. घरी आलेलो आहोत. सरांना भेटायला जाणार आहोत गणपती निमित्त. त्यांचा 1.5 दिवसाचा गणपती होता पण गेला. पण बघू शकता जबरदस्त असं हे कंपाऊंड आहे. बाबा इकडे पाहिजे ना, तर बघू शकता. तर आम्ही जाणार आहोत सरांकडे. तो अभी हम पहुंच चुके हैं सर के. पाय लागलेला आहे. पाया पडलो आणि सरांच्या घरी बसलो. आणि माऊ पहिल्यांदा आलेली आहे सरांच्या घरी. तर इथे होता गणपती. सरांचा पण 1.5 दिवसाचा होता त्यामुळे आम्ही त्याला पाया पडू नाही शकलो. आणि बघू शकता मित्रांनो इकडे सगळीकडे टर्फ टाकले त्यांनी आणि त्याच्यावरती ते उन्हात खराब होऊ नये म्हणून हे टाकलेले. त्याच्या खाली सगळं टर्फ आहे. मी निघालो आहोत सरांच्या इथून आणि आता परत आम्ही वळकुंडीला झालो आहोत जिकडे थोडंसं पाणी वगैरे आहे. तर मित्रांनो बघूया आता जाऊन कसं वाटतंय तिकडे. तर चला मित्रांनो तिथे प्राजक्ताच्या घराच्या इथूनच जायचं आहे दिदीच्या. तर आता आम्ही पोचू थोड्या वेळात. तर घरी टाटा बाय करू आणि जाऊ. नाही माहिती. चल तुला आम्ही वळकुंडी दाखवतो. कोकणातली वळकुंडी दाखवतो. म्हणजे कर्नाटकात नसतील ना. ट्रोल नुसता ट्रोल. तर आताच आम्ही थोड्या वेळापूर्वी सरांकडे जाऊन आलो. सरांनी आमच्या ज्ञानामध्ये भरपूर भर टाकली परत एकदा, जसं की प्रत्येक वेळेस टाकत असतात. तर आता त्याच्यासाठी सरांनी मोटिवेट केल्याबद्दल परत ज्या एक्सटर्नल ज्या गोष्टी आहेत ज्याच्याबद्दल थोडंसं नॉलेज दिलं. जे बोलले ते चांगलंच बोलले. तर आम्ही सुद्धा आमच्या पुढील भविष्यात त्या गोष्टी पुढच्या जनरेशनला म्हणा किंवा आमच्याबरोबर जे अवतीभोवती लोक असतील त्यांना तो मेसेज पोहोचवण्याचा प्रयत्न करू की ती जी नॉलेजची जी गोष्ट आहे ती आम्ही सांगण्याचा प्रयत्न करू. तर आता आम्ही इथून व्हिडिओ तुला काय मला बोलायला त्याच्यासमोर मला बसायला भीती वाटते माहिती आहे. आधी मी बघतच नाही त्यांच्याकडे. सरांना पहिल्यांदा भेटली. मग तुला कसं वाटलं मानसी सरांना भेटून? इकडे बघून बोल. ज्ञानामध्ये तुझ्या भर पडली काय? जरा मोटिवेशन वाटलं काय? तर सरांचं आमच्या सगळ्यांच्या वतीने मनपूर्वक आभार. आणि ते जास्तच मराठीमध्ये बोलत नाही, हिला जास्त मराठी कळत नाही. तर खाली पोरं बिरं भरपूर आलेलं वाटतं. तर चला मित्रांनो चल मानसी स्लो चल. मानसीला धरून घेऊन. मानसी तुला गाव आवडलंय की नाही आमचं? जरा ए मानसीला गाव वाटलं तुमचं गाव? आणि केरू तुला कसं वाटलं आहे? हिरवगार असं नाही तिथे इंटरनल ऍक्टिव्हिटी वगैरे असतील तेव्हा पण तुम्ही येऊ शकता. जास्त एक्सप्लोर करायला भेटेल. खऱ्या अर्थाने गावातल्या ऍक्टिव्हिटीज किंवा गाव कसं ऍक्च्युअली ते तुम्हाला त्या टायमिंगला एक्सप्लोर होईल. ओके. पोरं डुबके मारतात आहेत. आवाज इथपर्यंत येतोय. वाव
सर्वजण पोहतायत आणि बाळाला आता इच्छा होत असेल पोहण्याची, पण ती मला पण होते तशी इच्छा, पण माझ्याकडे कपडे नाहीत नंतर. उगमस्थान आहे हा तलावाचं, ते उगमस्थान तुम्हाला दाखवतो. इथून आपण आता जायचंय. जबरदस्त असा रस्ता. वा वा वा, एक नंबर रे. वरती जर लक्षात जाऊ, चप्पल घालून तर पण वरती नको पाहिजे. पाणी प्यायला नेतात त्याच्यातलं मी दाखवतो तुम्हाला. म्हणजे इथे झऱ्याचं उगमस्थान वरती आहे आय थिंक, पण इथून खालून येतो असं. इथून सगळं पाणी येतं झऱ्यात. म्हणजे ह्याच्या पलीकडे वरच्या बाजूला मंदिर आहे एक मित्रांनो. हे बघा, इथून पायऱ्या पण गेलेल्या आहेत. आणि आमच्याकडे प्रथा आहे की लग्नाचं नैवेद्य, पहिला नैवेद्य करतो ना सकाळी 4 वाजता, तर इथलंच पाणी घेऊन जाऊन रात्री 12 नंतर पाणी घेऊन जायचं आणि नंतरला सकाळी नैवेद्य करायचं 4 वाजता. आणि 5 वाजता नैवेद्य दाखवला आला पाहिजे. नाहीतर काय होतं, फॉलो करतात. ती फ्लावर्स बघ किती युनिक आहे. मित्रांनो बघू शकता, जबरदस्त एकदम फ्रेश आणि स्वच्छ पाणी. मित्रांनो हात लावू शकताय बघा, हे पडतील. बघू शकता, हा इथे खड्डा पण आहे कसला तरी. मासे आहेत. पाणी चांगलं आहे. पाणी इथे पण पाणी वगैरे साठतं. इथले पाणी भांडी वगैरे भांडी वगैरे धुता इथे. भांडी धुतात आणि इथलं पाणी घेऊन हा ओके. तर बघू शकता दोघं चंगू मंगू काय करतायत. चंगूच मंगूच मस्त आहे. झऱ्याचं पाणी प्यायलेलं आहे. कसं वाटलं पाणी? गोडी चव आहे ना. मी पण जातो आता प्यायला. मस्त गारगार मस्त गारगार गारगार पोहायला तर काय भेटणार नव्हतं. पप्पांचा फोन येतोय ना ह्याच्या, तू फोन कर ना बाया. तर मग डोकं बिकं मस्त विजून घेतलेलं आहे. मस्त गारगार गारगार फायटीने केलेले आहेत. वरती काय आहे का दिदी? वरती कसं होतं असं काय म्हणतात ते, प्रत्येक नदीवरती एक असं देवस्थान आहे, तसं तिथे पण एक देवस्थान आहे. नदीवरती दगडामध्ये आहे. ही काहीतरी विचारते. नदीवरतीच का असतं देवस्थान? प्रत्येक देवस्थानाचे जे काय बोलतात ना, मंदिर का असतं? मंदिर कारण की ते पाणवड्याचं ठिकाण आहे. अवतीभोवती त्याचे जे पाण्याचा उगम असतो तिकडे का असतात, त्याचं कारण असंच असतं की असं असू शकतं. आपण एक शक्यता दर्शवू शकतो. आपण एक अशी शक्यता दर्शवू शकतो की तिकडे ते ध्यानाला वगैरे बसायचे, तर खाण्यापिण्याची किंवा पाणी वगैरे पिण्याची, स्वच्छ पाणी पिण्याची स्वच्छ. तर मित्रांनो बघू शकता वांदर आलेले आहेत आणि दिदी घाबरलेले. हे आहेत तू बंड्या जास्त काय करायला नको. टिटीचं इंजेक्शन हे घालायला गेला, रेबीजचं इंजेक्शन ते राहू दे. हे ना दाखवा. वांदर पाणी बघ इथे, बघ पाणी किती स्वच्छ आहे. प्राजक्ताचा भाव. आणि हे पाण्याचं उगमस्थान आहे. पाण्याचं जे उगमस्थान म्हणतात नाही बघा, इथून किती स्वच्छ पाणी दिसतंय काय तुझं पाणी? मग पाणी दिसत नाही एवढं स्वच्छ आहे बाबा. मित्रांनो मी बघू शकता, बघा ही जी गुहा आहे ना, पायसे खाली शेवाळ्या. हे बघा ही जी समोर गुहा आहे, त्याच्यामध्ये आतमध्ये भांडी वगैरे मिळायची गावाला कळालेलं. तसंच प्रियांका दिदीच्या मम्मीने सुद्धा आम्हाला सांगितलं. आणि जे झऱ्याचं उगमस्थान ते तुम्हाला आम्ही दाखवणार होतो ते मित्रांनो हे बघा, इथून ते स्वच्छ झऱ्याचं पाणी जाऊन खाली पूर्ण मिळतं आणि तिकडे सगळी मुलं मग पोहत वगैरे असतात. तसंच आपण बघू शकता इथे मंदिर सुद्धा आहे. पुरत नाही माऊ, जरा घंटा वाजा पाहू. माऊ घंटा वाजा पाहू. अरे अरे या उडी पोचली अशा तऱ्हेने. तर आता पाया पडायला जाणार आहे.
प्राजक्ताने आम्हाला गाईड केलेलं आहे इकडे येण्यासाठी. तसंच माऊ आणि आम्ही इथे ॲज अ व्हिजिटर असं आम्ही व्हिजिट केलेलं आहे. यांचं गाव खूप जास्त सुंदर गाव आहे. अजून पण बऱ्याच गोष्टी आहेत गावामध्ये. पण दर्शन वगैरे सगळं घेतलेलं आहे आणि आता आम्ही इकडेच ब्लॉग एंड करत आहोत. गुफा बघितली ना, गुफा. डॅम म्हणजे धरण. तिला ढग म्हणजे पण माहित नव्हतं हिला. काय इथे वरती डॅम आहे. तर आता आम्ही डॅम बघा. हे जे पाणी येतं ना त्याच्यावरती नदीवरती प्रत्येक ठिकाणी डॅम बांधलेले असे 7 डॅम आहे. तिकडून परत खाली यायचं ना, तिथून वरतूनच जायचं. तिथून वरतून जायचं. चालेल चालेल. आणि परत गाडीच्या इथे आम्ही आमच्या पोहोचलेलो आहोत आणि मस्त फिरून मजा आलेली आहे. भरपूर गरम सुद्धा झालेला आहे. आणि प्रियंका दिदीची बहीण मिळालेली आहे, निकिता. बहीण नाही, मैत्रीण, बेस्ट फ्रेंड, बाळपणाची मैत्रीण. तर आता बघूया. आता गाडीच्या इथे आम्ही पोहोचलेलो आहोत. तर इथे आम्ही आता आमचा ब्लॉग एंड करत आहोत. जर तुम्हाला आमचा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा. कारण की आता मॉनिटाईज होण्यासाठी फक्त 120-130 सबस्क्रायबर मला फक्त पाहिजे मित्रांनो. प्लीज जरा सहकार्य करा. मी तुमचा कायम आभारी असेन. आणि